मित्रांनो, साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आजी मीराकडे किचनमध्ये येतात आणि असं टेन्शनमध्ये तिला पाहून विचारतात, काय गं मीरा, कसलं एवढं टेन्शन आलंय तुला? तेव्हा मीरा म्हणते, आजी मला तर काही समजेनासच झालं आहे बघा. कारण हे सकाळी मला काहीही न सांगता निघून गेले आणि डबासुद्धा नाही नेला यांनी. आणि यांनी फोन करून सुद्धा सांगितलं नाही अजून कुठे आहेत ते. आणि मी आता फोन करते तर फोनसुद्धा स्विच ऑफ येतोय. असं म्हणून मीरा जरा टेन्शनमध्येच येते. तिच्या चेहऱ्यावरची नाराजी आजीला स्पष्ट दिसत असते. मग आजी विचारतात, काय ग, तू सुद्धा आता माझ्या नातवावर रुसणार आहेस का? मग आता मीरा विचारते, आजी मग मी काय करू तुम्हीच सांगा बरं. निदान सांगून गेले असते ना कुठे चालले आहेत तरीही बरं वाटतं. आणि आपला माणूस बाहेर गेलाय आणि कुठे चालला आहे हे सांगून गेला की मन जरा शांत होतं. आणि जर नाही सांगून गेलं तर आपलं मन त्यांच्याकडेच लागतं की ते व्यवस्थित असतील ना, बरे असतील ना, त्यांच्यावर कोणतं संकट तर आलं नसेल ना, अशी सतत काळजी वाटत राहते. आणि मला काळजी वाटेल हे तरी सांगून जायचं, जबाबदारी नाही का आजी त्यांची? तेव्हा आजी म्हणतात, अगं जबाबदारी आहे म्हणूनच त्याने सांगितलं नसेल तुला. कारण त्याला माहीत आहे तुला जर सांगितलं तर तू उगीच जास्त काळजी करत राहणार. मग आता म्हणजे असं आता लगेचच मीरा विचारते, तिला वाटतं आजीला काहीतरी माहीत असेल. म्हणूनच आता मीरा म्हणते, काय झालंय आजी, सांगा ना तुम्हाला काही माहीत असेल तर. तेव्हा आजी म्हणतात, अगं काल तो मला सांगत होता की तुझ्यासाठी ना जास्त पैसे कमवायचे आहेत त्याला. आणि तसंही गाडी चालवून त्याला एवढे काही पैसे मिळणार नाहीत ना, आणि म्हणून अजून काही काम करू का असं विचारत होता. मग आता मीरा म्हणते, हे असं असते बघा आजी यांचं. आता म्हणजे पैसा तब्येतीपेक्षा जास्त महत्वाचा आहे का सांगा बरं? आणि माझ्यासाठी ते जास्त काम करणार. पण मला सांगा, गाडी चालवण्यासाठी पेट्रोल, डिझेल, गॅस हे सगळं गाडीमध्ये भरावं लागतंच की. आणि अशी कशी गाडी चालणार? हे तर एवढे गाडी चालवणारे यांना समजायला नको का? मग आता आजी विचारते, अरे बापरे, म्हणजे गाडी डिझेल न भरताच गेला काय? आणि हे तर मला माहीतच नव्हतं. मग आता मीरा म्हणते, तसं नाही हो आजी, मी यांच्याबद्दल बोलतीये, म्हणजे यांच्या खाण्यापिण्याबद्दल बोलतीये. आता बघा, बाहेर आता डबा घेऊन गेले नाही म्हटल्यानंतर कुठेतरी हॉटेलमध्ये तेलकट तिखट खात बसतील आणि उगीच यांची तब्येत सुद्धा मग खराब होईल. आणि तसंही बायकोला सांगायची तर काही पद्धतच नाही. मग आता तेवढ्यातच सत्याचा फोन आता मीराला येतो. मग मीरा खुश होते, आजी ते पाहते आणि म्हणते, अगो बाई, तू एवढा नवऱ्याचा विचार करतीयेस बघ, त्याला आता तिकडे गुचक्या लागत असतील. असं म्हणून आजी तिच्यावर हसतात. त्या आता लगेचच कॉल रिसीव्ह करते आणि हॅलो कुठे आहात तुम्ही असं विचारते. तेव्हा सत्या म्हणतो, ए धुमकेतू, अगं ऐक ना, मला ना 5 दिवस घरी यायला जमणार नाही. कारण मला खूप मोठं भाडं आलंय अगं. आणि मला असं वाटतं तिकडे रेंज सुद्धा नसेल, त्यामुळे माझा फोन ना स्विच ऑफच लागेल. तेव्हा मीरा म्हणते, अहो पण तुम्ही कुठे जाणार आहात ते तरी सांगा. पण सत्य आता तिचं ऐकतच नाही. तो म्हणतो, माझ्या बापाला आणि आजीला सुद्धा सांगा याबद्दल. असं म्हणून आता तो सांगतो की मला काही ऐकू येत नाहीये, मी नंतर करतो आपला फोन. आता सत्या फोन ठेवतो खरं, पण मीरालाच काळजी लागून राहते. त्यामुळे ती आजीला म्हणते, आता बघा ना आजी, तुम्हीच मला काही सांगितलं नाही आणि फोन कट केला यांनी. तेव्हा मी पुन्हा करून बघू का? आजी म्हणते, हो बाई कर कर. मीरा फोन पुन्हा सत्याला करते, पण त्याचा फोनच लागत नाही. त्यामुळे मीरा आता एकदम उदास होते. तेव्हा आजी तिच्याकडे बघतच राहतात आणि म्हणतात, अगं नको ना काळजी करू. इकडे पंकज आता त्याच्या मम्माची नथ चोरून निघालेलाच असतो. नेमकी वरच्या खिशात त्याने ती ठेवलेली असते. जेव्हा तो निरूपाच्या रूममधून बाहेर येतो तेव्हा मात्र निरूपा त्याला पाहते आणि थांब पंकज असं म्हणते. तेव्हा पंकज खूप घाबरतो आणि लगेचच थांबतो. त्याला असं वाटतं की झाला कुठानच झाला आता. कारण मम्माने पाहिले नथ चोरताना असं वाटतंय कुठे लपून छपून निघालो होतो नथ घेऊन, तर तेही आता आपल्या हातात नाही. असं म्हणून तो जरा टेन्शनमध्येच येतो. तेव्हा निरूपा त्याच्या जवळ जाते आणि त्याच्याकडे पाहतच राहते. तर पंकजला वाटतं की आपली चोरी पकडली म्हणूनच आता मम्मा माझ्याकडे असं बघतीये. तोही जरा घाबरतो, त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो. आणि मग त्यानंतर निरूपा म्हणते, बाळा तू मगाशी माझ्याशी बोलायला आलास, पण खरंच अरे माझ्याकडे नाही येत पैसे, त्यामुळे नाही देऊ शकत तुला. मग त्याच्या जीवात जीव येतो की बरं झालं मम्माने दुसरं काही विचारलं नाही आणि पाहिलंसुद्धा नाही. तेव्हा तो म्हणतो, इट्स ओके मम्मा, रिलॅक्स, नो टेन्शन. कारण आता नाही येत तुझ्याकडे तर तू तरी कुठून देणार.
मग आता ती म्हणते बरं ठीक आहे बाळा, तू इंटरव्ह्यूसाठी चालला आहेस ना, गोडाचं काहीतरी खाऊन जावं म्हणजे तुझा इंटरव्ह्यूसुद्धा चांगला होईल, असं म्हणून ती त्याला दही साखर भरवते. तेव्हा तो आता निर्लज्जासारखा मनात म्हणतो, मी इंटरव्ह्यूला नाही तर तुझी नथ विकायला चाललोय. आणि मग तो म्हणतो, मम्मा मी पाया पडतो हा, आशीर्वाद दे मला. पण खरं सांगू का मम्मा, तुझ्या आशीर्वादाची मला ना खरंच खूप गरज आहे. माझं सगळं डिग्री, शिक्षण आणि कपॅसिटी हे सगळं एका बाजूला आणि तुझे आशीर्वाद एका बाजूला. कारण तुझे आशीर्वाद जर माझ्या पाठीशी असतील ना, तर मी अगदी काहीही म्हणजे काहीही करू शकतो. तेव्हा निरूपा खुश होते आणि आपल्या बबड्याकडे बघतच राहते. तेवढ्यातच मीरा आता बाहेर चाललेली असते, तर निरूपाचा रोग तिच्याकडेच असतो आणि ती म्हणते झालं, गेली मांजर आडवी गेलीच. तेव्हा मग मीरा थांबते आणि रागातच निरूपाकडे बघते आणि लगेचच म्हणते, मांजर आडवी जाऊन तसंही काय होणार आहे, कारण याच्याकडे तर बऱ्याच त्याच्या डिग्र्या आहेत ना, आणि त्याचं काम व्हायचं असेल तर होईल, नाही तर नाही होणार. तेव्हा निरूपा रागातच म्हणते, तू जास्त बोलू नकोस हा. मग आता मीरासुद्धा गप्प बसत नाही. ती म्हणते, मला जर पंकजला काही बोलायचं असेल तर मी तुमच्यासमोर नाही, अगदी सगळ्यांसमोर बोलू शकते, समजलं, कारण त्याच्याकडे काही काम नाही आणि तो कुठे जातो हे ना मी सगळं सांगून टाकेन आता. तेव्हा निरूपा आता गप्प बसते आणि मग त्यानंतरही मीराला बोलते की आजच्या घडीला मांजर आडवी जाऊन तसं काही होणार नाही आणि तसंही तू मांजर नाहीये, बस झालं, आता जा, असं म्हणून ती रागातच मीराला जायला सांगते. मग आता मीरा म्हणते, नाही जाणार, आणि तुम्ही का असं सतत आम्हाला येता जाता ऐकवत राहता हो, कारण आम्ही सुद्धा माणसंच आहोत की, आणि माझं सोडावो, यांना सुद्धा तुम्ही सारखं सारखं ऐकवून दाखवत असता आणि उलट तर हे घरच्यांसाठी अगदी दिवस रात्र झटत असतात. आणि तुम्हाला सुद्धा चांगलंच माहीत आहे सासूबाई की अडीनडीला कोण पुढे येतं ते, आणि कोणतंही काम असेल ना तर हे यांच्या हिमतीवरच करून दाखवतात आणि यांच्यामध्ये ते करून दाखवण्याची धमकसुद्धा आहे. आणि सारखं सारखं एकाच पोराचं कौतुक करण्यापेक्षा तुम्हाला दुसरासुद्धा मुलगा आहे याचंही जरा कधीतरी भान ठेवा. आणि जो दुसरा मुलगा आहे ना, तो पोरगा इतरांसारखा नाही आहे, नुसता दुसऱ्यांच्या जीवावर जगणारा, असं म्हणून ती पंकजलाच टोमणा मारते, कारण यांच्यामध्ये ना करून दाखवण्याची धमक आहे. असा आता निरूपा आणि पंकजला सुनावल्यानंतर मीरा ही लगेचच तेथून जाते. तेव्हा मीरा गेल्यानंतर निरूपा लगेचच म्हणते, ए बाबा, आता तरी नोकरीला लाग, मग नाही तरी या फुलवालीकडनं आयुष्यभर मला असंच ऐकावं लागेल. तेव्हा पंकज काही न बोलता लगेचच तेथून जातो. त्यानंतर ती आता रूममध्ये जाते आणि म्हणते, एकदा काही नोकरी लागली ना बबड्याला तर माझंसुद्धा टेन्शन जाईल आणि बाकीच्यांची तोंडंसुद्धा लगेचच बंदसुद्धा करता येईल. देवा, माझं पोरगं मार्गाला लागू देत, अशी ती देवाकडे प्रार्थना करते. त्यानंतर तिचं लक्ष कपाटाकडे जातं, तर ते कपाट उघडं असतं. मग आता लगेचच ती कपाटाजवळ जाते आणि तेथे असणारी पर्स पाहते आणि पर्स हातात घेतल्यानंतर म्हणते, अरे बापरे, चैनसुद्धा उघडीच आहे. मग आता ती म्हणते, अरे देवा, यात तर माझी सोन्याची नथ आहे. मग नंतर तिला समजतं की यामध्ये तर नथ सुद्धा नाहीये. तेव्हा तिला आठवतं की सत्याने सांगितलेलं आहे, मला चॅलेंज केलंय की येत्या दसऱ्यापर्यंत माझ्या बायकोला मी सोन्याने मढवणार म्हणजे मढवणारच. तेव्हा ती पर्स खाली टाकते आणि म्हणते, हे काम ना त्या पनवतीचंच असणार आहे, कारण मारे मला म्हणाला होता ना की येत्या दसऱ्यापर्यंत बायकोला सोन्याने मढवणार म्हणून, म्हणजेच अशी घरातली एक एक वस्तू तो विकणार सोन्याची आणि स्वतःच्या बायकोला लगेचच मंगळसूत्र सुद्धा करणार. आता मी ना बघतेस त्याला. इकडे सत्या आता स्पर्धेसाठी तयार सुद्धा होतो. मग आता तो अनाउन्सर म्हणतो, अरे दादा, मग होऊन जाऊ द्या की. तेव्हा सत्या लगेचच आता सायकल जवळ जातो आणि त्या सायकलवरून अगदी प्रेमाने हात फिरवतो, कारण कंटिन्युअसली त्याला 5 दिवस ती चालवायची असते. तेथे सगळे प्रेक्षक उभे असतात आणि ते सर्वजण सत्यासाठी टाळ्या वाजवून त्याला चिअरअप करू लागतात. तेव्हा सगळ्यांचा उत्साह पाहून सत्याला सुद्धा एक नवी उभारी येते. इकडे आता मीरा ही घरी आलेली असते आणि मग सत्याला सारखीच कॉल करत असते. तेव्हा आजी आता तिला विचारतात, काय झालं अगं, कशाला उगीच एवढं टेन्शन घेतीये. तेव्हा मीरा म्हणते, आजी, यांनी 5 दिवस येणार नाही असं सांगून फोनसुद्धा बंद करून टाकलाय. अहो, मी कधीपासून यांना फोन करते पण फोनच लागेनासं झालंय. मला सुद्धा त्यांना काही विचारायचं असेल, काहीतरी बोलायचं असेल, हे त्यांना कळत नाही का आजी? आणि 5 दिवसांसाठी कपडे, खाणं पिणं सगळं काही बांधून दिलं नसतं का मी?
आणि पावसा पाण्याचे दिवस आहे असं तडकाफडकी कोणी निघून जातं का? सांगा बरं आजी. आणि तेही न सांगता तेव्हा आजी म्हणतात, अगं तसंच काहीतरी महत्त्वाचं काम असेल आणि म्हणूनच हे सगळं केलं असेल, नाही तर कधी जातो का तो असं न सांगता? तेव्हा मीरा म्हणते, हो पण मला सांगून तर गेले असते ना हे. मग आजी म्हणते, अगं 5 दिवस फोन लागणार नाही असं सांगितलंय ना त्याने तुला. मग नको ना आता काळजी करू असं आजी समजावत असते. तेव्हा मीरा म्हणते, हो मला त्याची जर काळजी वाटते, कारण मागच्या वेळी ते कसं म्हणाले होते की 15 दिवस येणार नाही आणि फोनसुद्धा लागणार नाही. तिथे लॉकअपमध्ये अडकले होते. तेवढ्यातच निरूपा आता तेथे येते आणि म्हणते, बरोबर आहे, कारण तीच त्याची जागा आहे आणि लायकीच आहे ती त्याची. पण आता मी सांगू का, आता सुद्धा तो अगदी जेलातच असणार. मला तरी लुटलं असणार किंवा कोणाच्या तरी पॅसेंजरवरती हात उचलला असणार. तेव्हा आजी रागातच म्हणतात, ए निरूपा तोंड बंद ठेव. त्यावेळी निरूपा म्हणते, काही नाही सासूबाई, आणि आता तर ना मला कुणीसुद्धा काहीही सांगायचं नाही, कारण पनवती चोर आहे आणि आता ते सिद्ध झालंय. मग आता पुढे ती सांगू लागते, माझ्या रूममधलं माझं कपाट उचकून त्यातली पर्स बाहेर काढून एक चैन उघडून त्यातली सोन्याची नथ त्याने चोरली आहे, असा निरूपा आता संशय घेत आजी आणि मीराला सांगते. तेव्हा हे ऐकून आजी आणि मीराला खूप राग येतो. तर मीरा आपल्या नवऱ्याची बाजू मांडत लगेचच सांगते की कशावरून हो, तुम्ही नेहमी यांच्यावर असा संशय का घेत असता आणि उगीच असा काही सुद्धा आरोप करू नका. तेव्हा निरूपा रागातच आता मीराकडे बघते. तेव्हा आजी मग लगेचच निरूपाला झापतात आणि म्हणतात, माझ्या सुनेकडे ना अजिबात असं रागात बघायचं नाही, कारण मीराचं ना अगदी बरोबरच आहे आणि उचलली जीभ लावली टाळ्याला असं अजिबात करायचं नाही, समजलं? त्यापरीस तुझ्या तोंडालाच तू टाळ्या लाव. मग आता निरूपा म्हणते, ओ सासूबाई, उगीच तुम्ही त्या पनवतीला ना असं पाठीशी घालू नका. मला तर असं वाटतंय तुम्ही सुद्धा तुमचं कपाट जाऊन जरा तपासा. काय माहीत, कारण त्याच्यावर सुद्धा एखादा डल्ला मारला असेल. तर आता दुसरीकडे पंकज हा कॅफेमध्ये बसलेला असतो त्याच्या मित्रासोबत आणि खूप बढाया मारत असतो. तो म्हणतो, असं छूमंतर केलं ना तर 1-2 लाख रुपये सहज हातात यायला पाहिजे. म्हणजे कसं, मूठ उघडली की 1 लाख रुपये, दुसरी मूठ उघडली की 2 लाख रुपये. तेव्हा त्याचा मित्र त्याच्यावर हसतो आणि म्हणतो, हे खातो पितोय ना ते सुद्धा फुकट येत नाही आहे, समजलं? मग आता पंकजसुद्धा हसूनच म्हणतो, तसं नाही रे भावा, आता तुला जर असे पैसे मिळाले तर तू काय करशील? तेव्हा त्याचा मित्र सांगतो, अरे बाबा, आजकाल कुणाचा भरोसा नाही. अगोदर ते पैसे कुणाचे आहे ना हे पाहिल मी, आणि कुणाचे पैसे मी घेतले म्हणून मला जेलमध्ये सुद्धा घेऊन जातील आणि जाब विचारतील. आजकालचं जग खूप वेगळं आहे बाबा, कुणाचा काही भरोसा नाही. तेव्हा पंकज हसतो आणि म्हणतो, अरे असा विचार नाही करायचा, थिंक पॉझिटिव्ह. आता बघा, मला जर असे पैसे मिळाले ना तर मी मस्तपैकी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये ॲटलिस्ट 3 नाईट फुल पॅकेज बुक करेल. तेव्हा तो आता लगेचच पुढची स्वप्न रंगवू लागतो की सकाळ संध्याकाळ स्पा, त्याचबरोबर लंच, डिनर, ब्रेकफास्ट वगैरे सगळं काही अगदी तेथे व्यवस्थित असेल. त्याचबरोबर बाथटब वगैरे सगळ्या सुविधा असतील. अशा त्या स्वप्नातच तो रंगून जातो आणि त्याच्या मित्राला सांगत असतो. तेव्हा त्याचा मित्र आता लगेचच चुटकी वाजवतो आणि त्याला भानावर आणतो. म्हणतो की समोर जे आहे ना तेवढं खा आणि एवढंच आहे आपल्या आता आयुष्यात. मग आता पंकज म्हणतो, असं बेकारी असल्यासारखं का बोलतो सर रे तू, असं म्हणून तो त्याला जरा चांगलं चांगलं बोलायला सांगतो. तर त्याचा मित्र आता त्याच्यावर हसतो. निरूपा आता सुधाकर रावांना सुद्धा बाहेर बोलवून घेते आणि म्हणते, पहा तुमच्या लेकाने ना काय काय पराक्रम केले, कारण त्याने माझी ना सोन्याची नथ चोरली आहे. तेव्हा सुधाकर राव म्हणतात, हे बघ निरूपा, उगीच सत्यजितवर वाटेल ते आरोप करायचे नाही, समजलं? तेव्हा निरूपा म्हणते, हे पहा, तुम्हासनी काही माहीत नाही ना म्हणून तुम्ही असं त्याच्याबद्दल बोलताय. तेव्हा मला इकडचं काही माहीत नाही, पण जग इकडचं तिकडे झालं ना तरीही माझा सत्यजित आयुष्यात कधीही चोरी करणार नाही, एवढं तर मला माहीत आहे, असं खात्रीने सुधाकर राव निरूपाला सांगून तोंडावर पाडतात. कारण माझा ना त्याच्यावर अगदी पूर्णपणे विश्वास आहे, असंही ते म्हणतात. त्यावेळी आता निरूपा म्हणते, परंतु माझी नथ गेली कुठे मग, आणि त्यानेच माझी नथ ढापली आहे यावर माझा विश्वास आहे, असं म्हणून आता निरूपा सारखीच सत्यावर संशय घेते. आता यांच्या समोरच होऊन जाऊ दे, दूध वेगळं आणि पाणी वेगळं, असं म्हणून ती मीराला सांगते, अगं कर अगोदर तुझ्या नवऱ्याला तू फोन आणि त्याला म्हणावा आत्ताच्या आता जिथे कुठे असशील ना तिथनं तू निघून ये अगोदर.
तेव्हा मीरा बाळा कर फोन असं सुधाकरराव खरं खोटं करणारं असतात. तेव्हा मीरा म्हणते, अहो बाबा, पण हे ना 5 दिवस कामासाठी बाहेर गेलेत आणि अहो 5 दिवस त्यांचा फोन सुद्धा लागणार नाही. अहो हे काय, मी आता त्यांना फोनच करणार होते पण स्विच ऑफच झालाय फोन. तेव्हा आता निरूपा लगेचच म्हणते, अहो नाहीच लागणार फोन, मी सांगितलं ना तुम्हाला की त्यानेच नथ चोरली आहे म्हणून, आणि म्हणूनच तो 5 दिवस गायब झालाय. आता 5 दिवस हा बाहेर असणार, त्याचा फोनही लागणार नाही, तो काही घरी सुद्धा येणार नाही. म्हणजे काय, त्यानेच नथ चोरली आहे, कारण तो ती नथ आता विकून टाकणार आणि मग ती नथ पचवायला त्याला तेवढे दिवस तर लागणारच ना. तर तो घरी आला तर त्याला आपण काहीतरी असं उलटसुलट प्रश्न विचारणारच ना, त्याची उत्तरं त्याला देता येणार नाही आणि म्हणूनच तो 5 दिवस येणार नाही. इकडे सत्य आता मनातच विचार करतो की नवीन कामाला सुरुवात करताना दही साखर खाऊन ती सुरुवात करायची असते आणि असं धूमकेतूने म्हटलं असतं आणि हातावर दह्याची कवड सुद्धा ठेवली असते आणि आजी व बाप सुद्धा असंच म्हणाले असते. पण आता माझ्यासोबत सगळे असून सुद्धा आता मात्र कोणीच नाहीये. तेवढ्यातच ते आता अध्यक्ष असतात ना, ते सत्याजवळ येतात आणि विचारतात, काय हो, तुम्ही एकटेच आहात का, तुमच्या जवळ इथे कुणी नाहीये का? तेव्हा सत्या म्हणतो, कुणीच नाहीये हो, मी एकटाच आहे. मग आता लगेचच ते अध्यक्ष विचारतात, हो असं कसं चालेल, कारण तुम्ही एकट्याने 5 दिवस कसं करणार सगळं मॅनेज? अहो चहा पाणी नाही तर खायला काहीतरी लागेलच ना. तेव्हा सत्या म्हणतो, ते सगळं होईल की मॅनेज, आपण अगोदर सुरुवात तर करू ना सायकलीच्या स्पर्धेला. तेव्हा ते विचारतात, तुमचं नाव काय? तेव्हा मी सत्यजित गायकवाड असं सत्या नाव सांगतो आणि सगळे प्रेमाने मला सत्या दादा सुद्धा म्हणतात. तर सगळेजण सत्याकडे अगदी कौतुकाने बघत असतात. तेव्हा सत्या सुद्धा सगळ्यांकडे पाहतो. मग दुसरीकडे निरूपाने हेकाच धरलेला असतो की सत्यानेच हे पैसे चोरले, चोरी केलेले पैसे पचवूनच तो मग घरी येणार. अहो मी सांगते ना तुम्हाला, हा सगळा त्याने ना प्लॅन केलाय फक्त. ही सुद्धा बायको त्याच्यासोबत सामील आहे, कारण दिवसभर दोघे नुसते खुसूर करत असतात. तेव्हा सुधाकरराव रागातच म्हणतात, हे बघ, सत्यजितवर असे बिनबुडाचे आरोप केलेले मला अजिबात चालणार नाही. तेव्हा निरूपा म्हणते, बिनबुडाचे नाही हो, अहो आपल्या सगळ्यांना बुडवून ना एक दिवस तो स्वतःच तरंगणार आहे, तुम्ही ना आता बघतच राहा. असं म्हणून निरूपा ही सत्याबद्दल काही पण बोलते आणि म्हणते, तुम्हाला आणि मला सुद्धा एके दिवशी तो विकून खाणार आहे आणि तुम्ही तोपर्यंत असंच म्हणणार, माझं सत्यजित असं करणार नाही, आणि तोपर्यंत ना दुसरीकडे सौदा सुद्धा झालेला असेल. मग आता आजीला आठवतं की कशा प्रकारे सत्याने रात्रीच मला विचारलं होतं की आपल्या घरासाठी किंवा माझ्या बायकोसाठी मला जर काही वेगळं काम करायचं असेल, जिकरीचं काम करायचं असेल तर मी करू शकतो ना ग आजी. मग आजी याच विचारात असते की माझा सत्या नेमकं कोणत्या कामाबद्दल बोलला असेल, तो काही वेडवाकडं तर करत नसेल ना सत्या, असा एका क्षणी आजीच्या मनात सुद्धा डाऊट येतो. तर दुसरीकडे आता अनाउन्सर अनाऊन्स करतो की आता कठीण काम करण्याची कोणाची बारी, सायकलवर स्वार होणार सत्यादादाची स्वारी. आता सत्यादादासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा असं तो मोठ्यानेच अनाऊन्स करतो. त्यामुळे तेथे असणारे सर्व प्रेक्षक सत्याला चीअरअप करतात आणि त्याच्यासाठी टाळ्या वाजवून त्याला प्रोत्साहन देतात. त्यानंतर सत्या आता सायकलच्या पाया पडतो. सगळेजण एवढे आपल्याला चीअरअप करतायत हे पाहून सत्याला खूप म्हणजे खूप आनंद झालेला असतो. आणि मग त्यानंतर तो अनाउन्सर हा सत्याला म्हणतो की पुढचे सलग 5 दिवस म्हणजे 120 तास तुम्ही सायकल चालवायची आहे. आता 1-1 मिनिटाचा हिशोब लावल्याशिवाय मिळणार नाही दाम. आता बघूयात दाम कमवायचा यांच्याकडे आहे का दम. आणि सत्यादादाचा सायकलवर बसतोय का जम. त्यानंतर तो सत्यादादाला सांगतो की पॅन्डल मारल्याशिवाय सायकल चालू नाही होणार. तर आता सकाळी 8 वाजलेले असतात, त्यामुळे सत्याचा टाईम आता सायकल चालवण्याचा सुरू होतो. सत्या लगेचच आता सायकलवर बसून सायकल चालवण्यास सुरुवात करतो. मग त्यानंतर सत्या जेव्हा सायकल चालवायला सुरुवात करतो तेव्हा सत्याला सगळेजण पुन्हा चीअरअप करू लागतात. तर आता अनाउन्सर मोठ्याने म्हणतो, चला मंडळी, आता एकदम सत्यादादाने सायकल चालवायला सुरुवात तर अगदी झाक केली आहे. आता हा प्रवास कुठपर्यंत जातोय, कसा होतोय हे बघणं खूप रोमांचक असणार. आता वाजवा टाळ्या असं म्हणून तो सगळ्यांना टाळ्या वाजवायला सांगतो. तेव्हा सत्या आता हळूहळू आपली सायकल चालवू लागतो. तेथेच अशी गोल रिंगणामध्ये तो फिरवत असतो
आणि मग नंतर एवढ्या सगळ्यांचं प्रेम पाहून त्यालाही छानच वाटतं, पण मध्ये मध्ये मीराची सुद्धा त्याला आठवण येत असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जे स्टेजवरचे सगळेजण असतात कार्यकर्ते, ते सगळे झोपलेले असतात. रात्र आता झालेली असते, तर बिचारा सत्या एकटाच सायकल चालवत असतो. आता त्याला खूप तहान लागलेली असते, म्हणून तो पाणी पाणी असं मोठ्याने पाणी मागत असतो. पण सगळेजण इकडे पेंगलेले असतात, कोणापर्यंतही सत्याचा आवाज पोहोचत नाही. दुसरीकडे मात्र मीराची तगमग सुरू असते आणि ती पटकन झोपेतून उठते. आजी विचारतात काय झालंय. मग आता मीरा म्हणते, मला ना खरंच काही सुचत नाहीये, वेगळंच काहीतरी फील होतंय आणि माझ्या मनाला सुद्धा खूप हुरूहुरू जाणवतीये आणि असं वाटतंय हे एकटे पडले आहेत आणि यांना आपली गरज आहे आणि यांच्याबरोबर असं काहीतरी विचित्र घडतंय, असं मीरा जेव्हा म्हणते तेव्हा आजीला टेन्शन येतं. तर आता दुसरीकडे सत्या एका टेबलवर असणारी पाण्याची बॉटल घेण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच्या हाती काही ती बॉटल लागत नाही, खाली टेबलवरून पडते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.